आवाज ऐकलात ना, कसा वाटतंय? अगदी कुरकुरीत, खमंग आणि परफेक्ट अशी शेंगदाणा चिक्की कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मकर संक्रांत जवळ येत आहे आणि या निमित्ताने आज आपण शेंगदाणा चिक्की कशी बनवायची हे पाहणार आहोत. सगळेच काय करतात, शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी पाक तयार करतात आणि मग तो पाक पुढे मागे थोडाही झाला तरी काय होतं, शेंगदाण्याची चिक्की पूर्णपणे बिघडून जाते. पण आज तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज लागणार नाही. कारण इथे मी पाक तयार करणार नाही, काही नाही. अगदी सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला झटपट अशी शेंगदाणा चिक्की कशी बनवायची हे सांगणार आहे. तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीने चिक्की बनवली तर तुमची चिक्की अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल, याची मी 100% गॅरंटी देते. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि तुम्ही फक्त मकर संक्रांतीसाठी ही चिक्की न बनवता बाकीच्या कोणत्याही टायमिंग मध्ये जरी ही बनवून खाली तरी आपल्या हेल्थसाठी ही पौष्टिकच असते. चिक्की बनवण्यासाठी आपल्याला पाक कुठेही तयार करायचा नाही, त्यामुळे तुम्हाला अगदी परफेक्ट अशा पद्धतीने चिक्की कशी बनवायची हे मी सांगणार आहे. वेळ न घालवता चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. चिक्की बनवण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे. यामध्ये 1 कप शेंगदाणे घालून घेऊ. शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथे मी चिक्कीसाठी अगदी टपोरे टपोरे शेंगदाणे असतात ना, त्या पद्धतीचे शेंगदाणे निवडून घेतले आहेत. यामुळे काय होते, चिक्की आपली खूप सुरेख दिसते. आणि फक्त शेंगदाण्यावरची साल निघून जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे आतून ते लालसर नाही झाले तरी चालतील, फक्त साल निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाले की ते थंड करायचे आणि अशा पद्धतीने नॅपकिन वर काढून घ्यायचे. आता काय करायचं, हाताच्या साह्याने आपल्याला हे चोळून घ्यायचे. या पद्धतीने जर आपण शेंगदाण्यावरची साल काढून घेतली तर ती फटाफट निघते. यासाठी ही ट्रिक्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे टपोरे टपोरे शेंगदाणे अवेलेबल नसेल, जे घुंगरू शेंगदाणे असतात ना बारीक पिंक कलरचे, ते जरी घेतले तरी चालतील. इथे शेंगदाण्यावरची साल काढून झालेले. आता हे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. चाळण्यासाठी काय करायचं, आपण जे फ्राय करण्याची जी चाळणी असते ती घ्यायची आणि अशा पद्धतीने चाळून घ्यायची. म्हणजे याची जी काही साल आहे ती पटकन निघून जाईल. अशाच पद्धतीने राहिलेले सर्व शेंगदाणे मी चाळून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, शेंगदाणे भाजत असताना मी ते खूप लालसर नाही केले. अशा पद्धतीने फक्त साल निघेपर्यंतच भाजून घेतले आहेत. आता इथे मी सर्व शेंगदाणे चाळून घेतलेले आहेत. पॅन गरम करून घेतला आहे. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊ. तूप घालून झाले की यामध्ये 1 कप आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. इथे गूळ घेताना मी चिरून घेतला आहे. तूप घातल्यामुळे काय होतं, चिक्कीला एक वेगळीच शाईन येते आणि कोणाला समजणार नाही की ही आपण बाहेरून न आणता घरच्या घरी बनवली आहे. गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे गुळामधील ज्या काही गुठळ्या आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता, गुळामधील बऱ्यापैकी गुठळ्या आहेत त्या मोडल्या आहेत. आता काय करायचं, इथून पुढे आपल्याला 5 ते 7 मिनिट फक्त हा गूळ शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला इथे पाक तयार करायचा नाही, काहीच नाही. किंवा इथे आपल्याला ह्याची जी गोळी आहे ती बनते का नाही हे पण चेक करायची काहीच गरज नाही. 5 ते 7 मिनिट गूळ शिजवून घेतला की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आणि एखादा मिनिट फक्त हे आपल्याला हलवून घ्यायचे आहे. शेंगदाणे गुळामध्ये घातले की ते खूप वेळ नाही शिजवायचे. एखादा मिनिट फक्त पूर्ण शेंगदाण्याला गूळ कोट होईल इतपतच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे मी कटिंग पॅडला तूप लावून घेतले होते. यावरती आपल्याला हे जे बॅटर आहे ते काढून घ्यायचे आहे. ही जी प्रोसेस आहे ती खूप फास्ट करायची आहे. कारण हे बॅटर थोडे जरी थंड झाले तर लगेचच ते सेट व्हायला लागते. यासाठी इथे शेंगदाणे आणि गूळ बऱ्यापैकी गरम आहे, तोपर्यंतच मी याला अगदी प्लेन करून घेतले आहे. आता काय करायचं, एक बटर पेपर घ्यायचा, यावरती ठेवायचा आणि बेलण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर अवेलेबल नसेल तर काय करायचं, बेलण्याला सर्व साईडने आपल्याला तूप लावायचे आणि नंतर हे लाटून घ्यायचे आहे. हे मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे, तोपर्यंत मी याच्या वड्या पाडून घेत आहे. जर मिश्रण थंड झाले तर ते पटकन सेट होते आणि याच्या ज्या वड्या आहेत त्या पटकन पडल्या नाही जात. यासाठी आपल्याला गरम गरम असताना अशा पद्धतीने वडीचा याला शेप देऊन घ्यायचा आहे. मी तुम्हाला यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगत आहे त्या नक्की फॉलो करा. म्हणजे चिक्की कुठेही बिघडणार नाही, अगदी परफेक्ट अशी बनून तयार होईल. आता इथे मी चिक्कीचा याला शेप देऊन घेतला आहे. आता चिक्की अर्धा ते पाऊण तास पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही अलगद निघत आहे. बाहेर जशी मार्केटमध्ये मिळते सेम त्याच पद्धतीची घरच्या घरी तुम्हाला अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने चिक्की कशी बनवायची हे सांगितले आहे. तुम्ही या संक्रांतीसाठी ही रेसिपी न चुकता नक्की ट्राय करा आणि कशी बनली ही कमेंट बॉक्स मध्ये मला कळवायला बिलकुल विसरू नका. चिक्की परफेक्ट बनले ओळखायचे कसे, तर खालच्या साईडला जर अशा पद्धतीचा लेअर आला की आपल्याला समजून घ्यायची की चिक्की अगदी परफेक्ट अशी बनली आहे. आता इथे मी तुम्हाला तोडून पण दाखवते. बिलकुल पण चिवट चिकट न होता अगदी कुरकुरीत अशी ही आजची चिक्की बनली आहे.
तुम्ही जरी पहिल्या प्रयत्नात ही चिक्की बनवायला घेतली तरी पण तुमची चिक्की कुठेही बिघडणार नाही. पहिल्या प्रयत्नातच अगदी परफेक्ट अशी चिक्की बनेल, याची मी 100% गॅरंटी देते. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी YouTubeवर प्रिया रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशाच छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.